नमस्कार मित्रांनो. आज मी आणि आमच्या अण्णा श्रीगोंद्याला चाललोय. खऱ्या अर्थाने काय होतंय मित्रांनो, वेगवेगळे ट्रेंड यायला लागल्यात मार्केटमध्ये. की थोडस मोठं झालं, थोडे दोन पैसे आले की तरुण पिढीला वाटतं आम्ही काय कमावलंय आणि काय नाही. मग कोणी गुरमीत बोलणं, काय करणं. खऱ्या अर्थाने आज आमच्या अण्णांनाच विचारूया, अण्णा नेमकं मुलं कशी असली पाहिजे, काय केलं पाहिजे मुलांनी. जे पोरं आईश करतात त्यांनी खरं स्वतःच्या जीवावर करण्याला खरे आईश म्हणतात का बापाच्या पैशाव, की बापाला कडे पैसे नसताना हट्टाने त्यांना त्रास देऊन पैसे घेणं, काय नेमकं केलं पाहिजे हे अण्णाला विचारू आपण. अण्णा काय वाटतं बरं, आजची पिढीचं बघितलं असेल तर. हं, आजच्या पिढीने आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहावा, हं. घरच्यांना सोडू नाही आणि आपापल्या पद्धतीने जगण्याचा मार्ग करावा हेच मला वाटतं. आता काय होतं, मोठमोठे मोबाईल येत आहेत मार्केटमध्ये. म्हणजे 2 लाखाचे 1.5 लाखाचे मोबाईल येत आहेत. मग लोन करून मोबाईल घेणं खरी संपत्ती काय आहे? आपण कमवलेली का मोबाईल, गाडी का जमीन? अहो, मोबाईल 12 महिन्यात दगड होत, गाडी 12 महिन्यात पत्रा होतो, जमीन ही चीज मिळणार नाही. ठीक आहे ना, आपण शोक करा, पण पोरांनी आई बापाच्या जेव्हा केलं पाहिजे का स्वतःच्या? स्वतःची जेव्हा केला पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचे शोक पुरवा, बुट घ्या, काही गाड्या घ्या, पण आई बापाला त्रास नाही दिला पाहिजे. आई बापाला त्रास नाही, आई बापांचं कर्तव्य आहे. तुम्हाला रेगरुपाला लावणं हे तुमचं त्यांचं कर्तव्य आहे, पण त्याच्यातून तुम्ही कसं रेगरुपाला लागायचंय ती तुमचं तुम्ही ठरवायचं. त्याने आपापल्या पातळीवर उभा राहणं, त्याने आपापला निर्णय घेणं. मला तेच म्हणायचे मित्रांनो, हे बघितलं ना, आप तू मजा करतोय ना, खरं तुम्ही करा, आईश करा, मी म्हणत नाही, पण स्वतःच्या हिमतीव करा. आई बापाला त्रास देऊ घेऊ नका.